नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये। अक्षय तृतीया जवळ येत आहे। तर अक्षय तृतीया या दिवसाला हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचं स्थान आहे। अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त समजला जातो। या दिवशी अनेक लोक नवीन घर घेतात, गाडी घेतात किंवा सोन्या नाण्यांची खरेदी करतात। अक्षय तृतीयेचा दिवस हा खरेदीसाठी शुभ मानला जातो। तर चला जाणून घेऊया 2024 मध्ये या वर्षी अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त कधी आहे। तर अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला साजरी केली जाते। 2024 या वर्षी वैशाख शुक्ल तृतीया शुक्रवारी 10 मे रोजी पहाटे 4:17 वाजता सुरू होईल। ही तिथी शनिवारी 11 मे रोजी मध्यरात्री 2:50 पर्यंत राहील। म्हणजेच उदय तिथीनुसार या वर्षी अक्षय तृतीया ही 10 मे रोजी आहे। या वर्षी अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:33 ते दुपारी 12:18 पर्यंत आहे। जवळपास 6 तासांचा शुभ मुहूर्त पूजेसाठी असून या वर्षी रवी योग देखील जुळून आलेला आहे। अक्षय तृतीया म्हणजे काय? तर अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस आहे। वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जाणारा हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो। अक्षय म्हणजे काय? कधी न संपणारे। तर या दिवशी तुम्ही जी गोष्ट घेणार किंवा देणार कोणाला किंवा तुम्ही जी गोष्ट करणार ती गोष्ट शेवटपर्यंत तुमच्याजवळ राहणार, तिचं संपणार नाही ती गोष्ट, असं याचा अर्थ आहे। तर अक्षय तृतीयेचं जे महत्त्व आहे तर दान पुण्य, या दिवशी केलेले दान फलदायी मानले जाते, म्हणून या दिवशी दान पुण्य करण्याची विशेष प्रथा आहे। नवीन जर तुम्हाला काही गोष्ट घ्यायची असेल किंवा नवीन संकल्प करायचा असेल तर अक्षय तृतीया शुभ मानलं जातं। विवाह करण्यासाठी शुभ दिवस देखील हा दिवस मानला जातो। अक्षय तृतीयेचा दिवस हा लग्नासाठी चांगला मुहूर्त समजला जातो। या दिवशी तीर्थयात्रा करणे विशेष फलदायी मानले जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते। घरात गोड जेवण बनवून आपल्या पूर्वजांना नैवेद्य दाखवला जातो। अक्षय तृतीयेला दिवसभर शुभ मुहूर्त असतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकतात। अक्षय तृतीयेला सोनं, दागिने, घर, दुकान, गाडी, जमीन असं तुम्ही काहीही खरेदी केलं तर ते शुभ ठरलं जातं। अक्षय तृतीयेचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? या दिवशी खूप साऱ्या पौराणिक कथा जोडल्या गेलेल्या आहेत। त्यापैकी काही प्रसिद्ध कथा आहेत त्या मी तुम्हाला सांगते। तर भगवान विष्णूंचे 6वे अवतार असलेले भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला आहे असे मानले जाते। वेदव्यासांचा जो जन्म आहे, महाभारताचे रचयिता असलेले महर्षी वेदव्यास यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला असं म्हटलं जातं। भगवान नृसिंहचा अवतार अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांनी घेतला होता असं मानतात। अक्षय तृतीयेला गंगा नदी पृथ्वीवर अवतरली होती असं मानलं जातं। महाभारतातील प्रसिद्ध कुरुक्षेत्र युद्धाची सुरुवात अक्षय तृतीयेला झाली होती असं मानलं जातं। तर अशा बऱ्याच साऱ्या कथा आहेत। तुळस ही भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे, त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीचे रोप घेऊन त्याची पूजा केली जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर अंघोळ करून आपण सूर्यदेवाची पूजा करू शकता। त्यानंतर भगवान विष्णूची देखील आपल्याला पूजा करायची आहे। भगवान विष्णूंच्या मंत्राच्या जपाने आपण तुळशीचे जे रोप आहे ते अंगणात किंवा घरात लावू शकता। तुळशीचे रोप लावल्याने आनंद आणि समृद्धी आपल्या घरात येते असे म्हटले जाते। श्री तुलसी देवी नमः या मंत्राचा जप आपण करायचा असतो। तुळशीचे रोप लावल्यानंतर या रोपाला रोज पाणी द्यावे, त्यामुळे आपल्या घरात सुख आणि समृद्धी नांदते। आता अक्षय तृतीयेला सोने का खरेदी करतात? तर अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्यामागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत। तर धार्मिक कारणांमध्ये जसं की लक्ष्मी आणि कुबेर यांचा आशीर्वाद,
सोने हे लक्ष्मी देवी आणि कुबेर यांच्याशी संबंधित मानले जाते. अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्याने या दोन्ही देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरात समृद्धी येते असे मानले जाते. अक्षय तृतीयेचा अर्थच अक्षय फलदायी असा होतो. या दिवशी केलेले पुण्य कर्म अक्षय फलदायी मानले जातात. त्यामुळे या दिवशी सोने खरेदी केल्याने ते अक्षय राहते आणि आपल्याला सदैव समृद्धी देते असे मानले जाते. अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. भगवान विष्णूंचे अंगण सोनेरी आहे असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी सोने खरेदी केल्याने भगवान विष्णूंची आशीर्वाद आपल्याला लाभतो असं म्हटलं जातं. तर भगवान विष्णूंना प्रिय लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांना जे प्रिय आहेत त्या कवड्या पण असतात, त्यानंतर गोमती चक्र असतं. तर ह्या सगळ्यांची पूजा आपल्याला करायची आहे. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये हे सगळं पूजा करायची. ते सगळं त्यांचं दूध दही याच्याने त्याचा अभिषेक करायचा. श्रीयंत्र असेल आपल्याकडे तर श्रीयंत्राचा देखील आपल्याला अभिषेक करायचा आणि षोडशोपचार त्यांची पूजा करायची आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण आपल्याला करायचं असतं. तर असा हा सोन्याचा कलश किंवा चांदीचा कलश हे पैशांचा कलशही तुम्ही असा बनवू शकतात अक्षय तृतीयेच्या दिवशी. आता या अक्षय तृतीयेला आखाजी देखील म्हटले जाते महाराष्ट्रामध्ये. आमच्या खानदेशात आम्ही आखाजी असा याचा उल्लेख करतो. तर या दिवशी गोडधोड हा नैवेद्य बनवला जातो आणि उन्हाचं तापमान वाढत असल्यामुळे आपल्याला थंड पाणी प्यायची देखील गरज असते शरीराला. तर या दिवशी घागर ही भरली जाते. त्या नवीन घागर आणली जाते, म्हणजे पाण्याचा मटका असतो तो पाण्याचे मटका आणला जातो आणि त्याच्यामध्ये घागरमध्ये पाणी टाकलं जातं आणि त्यावर आपलं जे आपण जेवण बनवलं आहे पुरणाची पोळी, कटाची आमटी, सार, भात, आंब्याचा रस. स्पेशली खानदेशामध्ये अक्षय तृतीयेपासून घरी आंब्याचा रस पहिला त्या दिवशी बनवला जातो, त्यानंतर आंबे खायला सुरुवात होते. तर हा सगळा असा स्वयंपाक बनवला जातो गोडधोड आणि मग त्या घागरवर हे सगळं ठेवायचं. कुरडई पापड हे ठेवायचं, डांगर ठेवायचं जे आपण टरबूज म्हणतो, तर ते डांगर त्याच्यावर ठेवायचं आणि हे सगळं असं ठेवायचं आणि त्या पद्धतीने ही पूजा करायची. त्यानंतर आपल्या घरामध्ये ते थंड पाणी आपण माठातलं हे वापरू शकतो. त्यानंतर मुली ज्या असतात किंवा बायका ज्या असतात दुपारी मस्त निंबाच्या झाडाला झोका बांधतात आणि त्या झोक्यावर झोके घेतात आणि छान अशी गाणी पण म्हणतात, जसं की आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खायव. तर असं हे गाणं आहे. तर ही बरीचशी गाणं आमच्या खानदेशामध्ये अशी म्हटले जातात, असे खेळ खेळले जातात आणि खूप मज्जा येते. अशा पद्धतीने आम्ही अक्षय तृतीया आखाजी हा सण हा साजरा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.